निघालोत वर तर तुम्ही बघू शकता काय भारी वाटतंय बघा ना. स्वर्गापेक्षा पण भारी वाटते बघा ना. शिवनेरी किल्ला आणि तो समोर डोंगर आणि ते गाव काय भारी वाटतं. तुम्ही फक्त नजारा बघा, फक्त बघा बाई, खतरनाक. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितला असेल भीमाशंकर मंदिराचा ब्लॉग. हा पार्ट 2 आहे शिवनेरी किल्ल्याचा. तर आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो, आम्ही वर चाललोय. तर तुम्ही बघू शकता बाजूने खूपच सुंदर स्टॉल लागलेली खायची खेळण्याची, खूप सुंदर स्टॉल होती. आम्ही स्टॉल बघत बघत आम्ही वर पोहोचलो. हा बघा शिवनेरी किल्ल्याचा प्रथम दरवाजा आहे. खूपच मजबूत दरवाजा आहे आणि खूप सुंदर, खूप आकर्षित दरवाजा आहे. दरवाजाचं दर्शन घेतलं आणि पुढे चाललो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर किल्ला आहे आणि मजबूत किल्ला आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली या पवित्र किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा तो किल्ला आहे शिवनेरी किल्ला. मित्रांनो बघू शकता हा शिवनेरी किल्ला खूपच मजबूत, आकर्षित आणि खूप बघण्यासारखा आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर वातावरण होतं आणि हा तो किल्ला शिवनेरी किल्ला. तर मित्रांनो आम्हाला त्या टोकावर जायचं, आणखी वर जायला 1 ते 1.5 तास लागतो. हा शिवनेरी किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. जसं जसं आम्ही समोर येतोय ना तेवढा किल्ला एकदम भारी वाटतोय. असं वाटतंय आम्ही स्वर्गातच जातोय, एवढा भारी किल्ला आहे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर वातावरण होतं. मित्रांनो यश आणि यशचे बाबा कसे वर येतात बघा. यशला शिवनेरी किल्ला चढायचा होता, तो मला बोलायला मी स्वतः चढणार, आणि बघा स्वतः चढतोय पण. आणखीन खूप लांब जायचंय. यशचे बाबा बोलतात यश आणखीन दमला नाही, आणखीन खूप चढल तो. आणि यश बोलतोय मी चढणार. यश बोलला मी काहीतरी बोलतो, पण काय बोललाच नाही, घाबरत होता. मित्रांनो आलोत किल्ल्याच्या अर्ध्यात, आता थोडाच राहिला किल्ला. तर तुम्ही बघू शकता कुत्रा पण आलेला किल्ल्यावर, आता चाललाय खाली. तर तुम्ही बघू शकता काय नजारा आहे, काय सुंदर वातावरण आहे. तुम्ही बघू शकता ते डोंगर, हे वातावरण आणि हे शिवनेरी किल्ला. काय नशिबान असतील हा हे गाववाले. त्यांच्या गावाच्या समोरच एकदम शिवनेरी किल्ला, डोंगर, काय सुंदर वातावरण आहे. काय भाई एकदम खतरनाक भाई, एकदम ओसम. मित्रांनो शिवनेरी किल्ल्याचा आणखीन एक दरवाजा. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बांधकाम, खिडकी, तुम्ही फक्त बांधकाम बघा. ते काय बांधलं असेल आपल्या पूर्वजांनी. आता 2-3 वर्षात बांधलेलं लगेच पडतंय. आणि हे बघा काय एकदम क्वालिटी बांधकाम केलंय, याला बोलतात बांधकाम. आताचे बांधकाम लगेच कोसळतात. भ्रष्टाचार, पहिले भ्रष्टाचार नव्हता, आता लय भ्रष्टाचार आहे. कशात पण भ्रष्टाचार, म्हणून आजकालचे बांधकाम जास्त दिवस टिकत नाहीत. मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर खूपच सुंदर गार्डन होतं आणि खूप सुंदर चांगला संदेश दिलाय. प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि आरोग्यासह पर्यावरण राखा. खूप चांगला संदेश होता. तुम्ही पण कुठं गड किल्ल्यावर जात असाल तर तिथं डस्टबिनमध्येच कचरा टाका, कुठं पण टाकू नका. आणि आपल्या गड किल्ल्यांची काळजी घ्या. आमची फॅमिली आराम करत होती, थोडं दमलेली, त्यामुळे थोडा आराम करत होती. आणि लगेच आम्ही निघालोत वर. तर तुम्ही बघू शकता काय भारी वाटतंय बघा ना. स्वर्गापेक्षा पण भारी वाटते बघा ना. शिवनेरी किल्ला आणि तो समोर डोंगर आणि ते गाव काय भारी वाटतं. तुम्ही फक्त नजारा बघा, फक्त बघा बाई, खतरनाक. तर मित्रांनो काय भारी वाटतं बघा ना. तुम्ही कसा बांधला असेल किल्ला, सल्यूट आहे त्यांना, सल्यूट. मित्रांनो हा एक मित्रांनो बघा ना ते आकाश आणि हा आपला शिवनेरी किल्ला काय भारी वाटतं ना. असं वाटतं आपण आकाशातच आलोय, एवढं भारी आहे. आणि हे बघा मित्रांनो पावसाचं पाणी साचलेलं वाटतं या ठिकाणी. आणि मित्रांनो आणखीन एक दरवाजा, प्रत्येक दरवाजाच्या ठिकाणी एक स्कॅनर त्याची माहिती दिलेली. प्रत्येक दरवाजाच्या ठिकाणी जेवढे दरवाजे बघतात त्या दरवाजाच्या ठिकाणी स्कॅनर आणि दरवाजाची माहिती पूर्ण दिलेली. मित्रांनो आता आलो वर, आम्ही थोडंच राहिले आता. तुम्ही बघू शकता इथं सर्व प्राण्यांचे, पक्ष्यांचे फोटो लावलेत म्हणजे समजण्यासाठी. आणि थोडा जास्त झाड आहेत या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर झाड आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता काय सुंदर वातावरण आहे. मला लय आवडला. मी प्रथमच शिवनेरी किल्ल्यावर आलेलो. आणि बघा आणखीन एक दरवाजा, हा 12वा दरवाजा आहे. टोटल 12 दरवाजे आहेत वाटतं. त्यामुळं मित्रांनो आलोच शेवटी शिवनेरी किल्ल्यावर. हे बघा राजमाता जिजाऊ साहेबांचं मंदिर आहे.
आणि मित्रांनो खूपच खुश होतो मी, एवढं खुश होतो ना, खूप खुश. बाई एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं शिवनेरी किल्ल्याला बघून. मी प्रथमच शिवनेरी किल्ल्यावर आलो आहे आणि यानंतर मी आणखीन एकदा येईल मित्रांसोबत. तर मित्रांनो खूपच भारी वाटते, एवढं भारी वाटते ना, स्वर्गात आल्यासारखं वाटते सेम. एक देवाचं दर्शन होणार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. तुम्ही बघू शकता हा शिवनेरी किल्ला कसला भारी वाटतोय ना. फक्त सरकारने गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. जे गडकिल्ले दुरुस्त करायला आलेत किंवा बांधकाम करायचे त्या गडकिल्ल्यांचं ते केलं पाहिजे. कारण जी आपली येणारी पिढी आहे ना, त्या पिढीपर्यंत आपले हे गडकिल्ले राहिले पाहिजे. फक्त एवढं सरकारने करावं, फक्त गडकिल्ल्यांवर लक्ष द्यावं, बस, बाकी काय नाही. तर मित्रांनो बघू शकता हा शिवनेरी किल्ला काय भारी आहे ना. या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काय पवित्र किल्ला आणि पवित्र स्थान आहे ना. मित्रांनो कुठं फिरायला गेला नाही तरी चालेल, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर नक्कीच या. मित्रांनो दर्शन घेतलं, खूपच मस्त वाटलं, खूप मन प्रसन्न झालं, अंगात एक ऊर्जा आली. मित्रांनो बघू शकता हा पाळणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काय भारी वाटत होती ना. मूर्तीकडेच बघत राहावं वाटत होतं, एवढी भारी होती मूर्ती. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि किल्ल्याचं दर्शन झालं, खूपच भारी वाटलं. मी पहिल्यांदाच किल्ल्यावर आलेलो, खूपच भारी वाटलं. मित्रांनो कुठं फिरायला गेला नाही तरी चालेल, पण आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर नक्कीच जा. तिथला इतिहास वाचा, त्या गडकिल्ल्यांची माहिती घ्या. कारण कित्येक मावळ्यांनी आपले प्राण दिले त्या गडकिल्ल्यांसाठी. त्या गडकिल्ल्यांबद्दल, त्या मावळ्यांबद्दल आदर ठेवा. आणि मित्रांनो जेवढे किल्ल्यावर जाता येईल तेवढं जा. मित्रांनो इथंच ब्लॉग थांबवतो. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराज, जय महाराष्ट्र.